नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सामीर पटेल। आजच्या या शॉर्ट मध्ये आपण बघूया की स्पॉट द एरर इन विच देयर इज एन एरर द फॉलोइंग सेंटेन्स। आता बघा इथे सेंटेन्स आहे, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅव गॉन अप। हा ग्रुप सी 2024 चा प्रश्न आहे। आता बघा या प्रश्नामध्ये जे ना काय विचारलं आपल्याला, आता ही एरर जी कशाची आहे, एरर ओळखता आला पाहिजे। ही एरर सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंटची आहे। आता बघा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्या समोर येणारा वर्ब कोणता पाहिजे, सिंग्युलर पाहिजे। सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर येणार त्याच्या समोर येणारा वर्ब कोणता पाहिजे, प्लुरल पाहिजे। आता इकडे जर पाहिलं आपण द कॉस्ट ऑफ, आता बघा कॉस्ट हा ऍक्च्युअली सिंग्युलर आहे, ओके। कॉस्ट हा सिंग्युलर आहे, त्याच्या समोर इकडे बघा ऑफ ऑल नेसेसरीज हा जे आलेला आहे, तर लक्षात काय ठेवायचं, प्रीपोजिशनल जर फ्रेज असेल तर तो सिंग्युलर असेल, म्हणजे हा पूर्ण जो सब्जेक्ट आहे हा काय आपला सिंग्युलर आहे। हे बघा द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हा काय सिंग्युलर आहे, त्याच्या समोर येणारा वर्ब कोणता पाहिजे सांगा बरं का। मी काय सांगितलं, सिंग्युलर सब्जेक्ट कॅरी द सिंग्युलर वर्ब अँड द प्लुरल सब्जेक्ट कॅरी द प्लुरल वर्ब। तर इथं काय यायला पाहिजे, करेक्ट यायला पाहिजे हॅज। द प्रीपोजिशनल फ्रेज जसं की द प्राइस ऑफ व्हेजिटेबल्स। आता बघा प्राइस ऑफ व्हेजिटेबल्स, आता एक जर इथं पाहिलं द प्राइस ऑफ व्हेजिटेबल, प्राइस हा सिंग्युलर आहे, पण याच्या समोर जर मी इथं जर टाकलं ऑफ व्हेजिटेबल्स, तर इथं लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, व्हेजिटेबल्स हा प्लुरल आहे। हे बघा आता हे काय झालं, तर प्राइस ऑफ व्हेजिटेबल्स आपलं काय झालं, एक प्रीपोजिशनल फ्रेज झाला। तर प्रीपोजिशनल फ्रेज काय असेल, इकडे सिंग्युलर असेल, ओके। तर याचा आन्सर काय गर्ल्स बॉईज, मग इथं हॅवच्या ऐवजी काय यायला पाहिजे, तर हॅज यायला पाहिजे। तर एरर आपली सी सेक्शन मध्ये, पुढे एरर आहे सी सेक्शन मध्ये। बघा बरं का, मग इथं ऑप्शन कोणता करेक्ट, इकडं डी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे। अशाच पीवायक्यू चे व्हिडिओज बघण्यासाठी काय करा, एंडोरा इंग्लिश अकॅडमीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण महाराष्ट्रभरातील तमाम विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पीवायक्यू ची रिव्हिजन होईल। ओके, थँक्यू सो मच।